माझे शहर माझी जबाबदारी या उपक्रमाअंतर्गत महापौर रूपाराणी निकम यांनी जनता दरबाराचे आयोजन करण्याचा निर्णय घेतलाय। यावेळी एकूण 71 अर्ज दाखल झाले होते। यामध्ये प्रामुख्याने शहरातील अतिक्रमण, सांडपाणी, धोकादायक इमारती, धोकादायक झाडांच्या फांद्या कापणे अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। यामध्ये माजी नगरसेवक भूपाल शेट्टे यांनी महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण केले आहे। विशेष बालोद्यानासाठी राखीव असलेली जागा शेट्टे यांनी आपल्या नातेवाईकांच्या नावावर करून दिली आहे। सत्तेवर असताना त्यांनी हे कृत्य केलंय, यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा हात असावा अशी शंका येते। तेव्हा अतिक्रमण झालेली जागा महापालिकेने काढून घ्यावी आणि शेट्टे यांच्यावर फौजदारीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी एका नागरिकांनी केली। त्यावर महापौरांनी येत्या 8 दिवसात तेथील अतिक्रमणे काढून जातील असं सांगितलं। केएमटीतून सेवानिवृत्त झालेल्या एका चालकाला गेली 17 वर्ष फंड आणि इतर योजनेतून मिळणारे पैसे मिळालेले नाहीत। याबाबत महापालिकेला अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे, पण केएमटीचे अधिकारी दाद देत नाहीत अशी खंत व्यक्त केली आहे। केएमटीच्या कार्यालयात कामासाठी गेले असताना तेथे अधिकाऱ्यांपासून सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वजण मोबाईल पाहण्यात आणि गेम खेळण्यात दंग असतात। अशांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही करण्यात आली आहे। एका सेवानिवृत्त चालकानेच ही मागणी केली। याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन महापौरांनी यावेळी दिले। यावेळी उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, गटनेता मुरलीधर जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते।